गोड खाल्लं की गोड हां नाही गोड खाल्लं की बरं वाटतंय आणि तर गोड बंद केल्यामुळे काय प्रॉब्लेम आला काय काय वाटायला तुम्हाला ते सांगा. म्हणजे असं उदास वाटतंय आणि घशातनं सुकल्यानं वाटतं. बरं ओके आणखी ते खायलाच लागते ना तर लक्ष लागत नाही असं. असं गोड खायला लागते. ओके लक्ष लागतच नाही लक्ष लागत नाही. बरं आणि विसरतही जास्त लक्षात राहत नाही काही गोष्टी. ओके हां हां बरं हे गोड बंद केल्यामुळे असं व्हायला लागलंय. नाही अगोदरच नाही असं. बरं आणि गोड बंद केल्यामुळे काय फरक पडला काय काय चेंज वाटला. चेंज हेच की म्हणजे झोप सोड लागणार शांत वाटत नाही. बरं उदास वाटते जास्त. ओके आणि आणि असं ते खाली असं वाटते शांत होईतच नाही. बरं बरं ओके गोड खाणं गरजेचं वाटतंय. होय, बरं करते. मग खाल्ले का गोड. आणि मग भिडत जाते असं. ओके आणि गोड खाल्ले की बरं वाटतं. हा, बरोबर. ओके आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण समजून घेऊया असं का होतंय. पहिली गोष्ट गोड खाल्लं की बरं वाटतंय आणि गोड नाही खाल्लं की आपल्याला अंगातली ताकद जाणं थकवा वाटणं अंगात काही नसतं का निराश उदास वाटणं हे सगळ्या गोष्टी आहेत झोप लागत नाही जे काय. तर आपल्या प्रत्येक पेशीला प्रत्येक पेशी जी आपली आपली सगळी शरीर सगळं पेशीपासून बनले एका सेलपासून टिश्यूपासून ऑर्गनपासून बॉडी म्हणजे सगळं शरीर एका पेशीपासून तयार झालं आणि ह्या पेशीला एनर्जी म्हणजे आपल्याला ही एनर्जी ही ग्लुकोजमधूनच मिळते. म्हणजे हे इंजिन जे आपलं शरीररूपी इंजिन आहे ना ह्याच्यासाठी इंधन म्हणजे ग्लुकोज आहे. हे मान्य. ओके तुम्हाला थकवा वाटतोय याचा अर्थ की तुम्हाला प्रॉपर इंधन मिळत नाही प्रॉपर ग्लुकोज मिळत नाही. बरं मग तुम्ही बाहेरनं ग्लुकोज गोड भूक लागते मग याचा अर्थ आपण जे बाकीचं खातोय मग ते जातंय कुठं मग त्याचा काय उपयोग आहे. मग नेमकं आपण बाकीचे लोक तेवढंच खाऊन पण त्यांना थकवा लागत नाही की त्यांना गोड खाऊच वाटत नाही मलाच खावं लागतंय. मग याचा अर्थ काय तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आपण जे काय खातो तुम्ही जे काय खाताय हे सगळं रूपांतर त्याचं बॉडीमध्ये गेले की जे काय त्याचं विटॅमिन्स मिनरल्स शुगर हे सगळं ग्लुकोज सगळं तयार होणार. पण तयार झालेले ग्लुकोज तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या प्रत्येक पेशीला मिळालंच पाहिजे. जर मिळालं नाही तर आपल्याला थकवा वाटणं आपल्याला आणखी परत एनर्जी पाहिजे असते. मग एनर्जी म्हणून ग्लुकोज पाहिजे म्हणून आपल्याला गोड खाऊचं वाटतं. मग आपल्या शरीरात असताना मग ते का मिळत नाही तर ते समजून घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा की तुमच्या शरीरामध्ये जे काही आपण ह्याच्या आधी काय काय गोड सगळं खात होतो ते पूर्णपणे शरीराला मिळत नाही तुमच्या पेशीला मिळत नाही. म्हणजे तुमची बॉडी त्यावेळी काय करते इन्सुलिन शरीरामध्ये जास्त प्रमाणात तयार करते. मग इन्सुलिनचं काय काम आहे तुमच्या रक्तातली साखर प्रत्येक पेशीला नेण्याचं काम ते करतं. इन्सुलिन शिवाय त्या सेलचं गेटच ओपन होत नाही. जसं आपण दरवाजाला कुलूप लावतो आणि त्याची किल्ली जो पण फिरवत नाही तो पण दरवाजा ओपन होणार नाही. ते इन्सुलिन म्हणजे किल्ली आहे कुलूप आहे त्या जे पेशीचं कुलूप आहे ना त्याची किल्ली आहे. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ज्यावेळी ग्लुकोज तयार होऊन झालेलं ग्लुकोज पेशीला न्यायचं काम इन्सुलिनचं असतं आणि हे इन्सुलिन जोपर्यंत तुमच्या शरीरात त्या पेशी पण जात नाही तोपर्यंत ते पेशी काही ग्लुकोज घेत नाही. पण रिपीटेडली आपण सारखं ग्लुकोज खात राहणार तेवढं जास्तीत जास्त इन्सुलिन तयार होणार आणि जास्तीत जास्त इन्सुलिन तुमच्या बॉडीत तयार झालं की प्रत्येक पेशीला ग्लुकोज न्यायचं काम जे इन्सुलिनचं आहे ते इन्सुलिन काय काम करतं म्हणते की सारखं हे आता शुगर आणायला लागले मला ह्याचं ऐकायचंच नाही. ह्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो. म्हणजे आपण ह्याच्या आधी भरपूर प्रमाणात गोड खात गेल्यामुळं बॉडीमध्ये जे काही साखर तयार झाली आणि ती साखर प्रत्येक पेशीला न्यायचं काम इन्सुलिनचं आहे त्यामुळे इन्सुलिन जास्त प्रमाणात तुम्ही तयार करून बसला. तयार झालेले इन्सुलिन हे बॉडी काय करते तिचा रिस्पॉन्सच देत नाही त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट ही सगळ्यांच्या बाबतीत घडतं हा काय. मग हे इन्सुलिन कारण नसताना जास्त तयार झालं आणि त्याला रेजिस्टन्स आला त्याला अपोज. समजा आपण एखाद्या घरात बाई आहे कामाला तिला सांगितलं बाई हे पुसून घे ते ऐकणार दुसऱ्यांदा पुसून घे ऐकणार. तुम्ही तिला 10 वेळा एकच गोष्ट पुसल्यावर ती काय म्हणणार नाही बाबा आता किती वेळा ऐकू यांचं नाही ऐकणार नाही. आता तुम्ही एकदा सांगली पुसली दुसऱ्यांदा सांगली पुसली चौथ्यांदा पुसली तुम्ही 7-8 वेळा सांगायला एकच गोष्टी पुस नाही सॉरी ती म्हणणार तुमचं काम बंद मी येणार पण नाही आणि मी तुमचं ऐकणार पण नाही. तसं आपलं बॉडी असतं. सारखं ग्लुकोज खाल्लं की आता म्हणते पेशी मला तुमचं काय ऐकायचं नाही आता तुमचं मी ऐकणार नाही तुम्हाला इन्सुलिन तुम्ही आला तर मी काय दरवाजा ओपन केला नाही. मग बॉडीमध्ये परत मग त्या बॉडीला मग ग्लुकोज कुठून मिळणार. ऑलरेडी तिनं अपोज केलाय दरवाजा ओपनच केला नाही पेशीनं. त्यामुळे बॉडी काय करते की एक्स्ट्रा इन्सुलिन आणि परत वाढवते. परत इन्सुलिन वाढते की परत आणखी लोड वाढला. मग आपल्याला ही जी प्रक्रिया बॉडीमध्ये घडली ही थांबवायची आहे. मग हे कधी थांबणार तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन जास्त गेलं पाहिजे. आज तुम्हाला जास्त गोड खाऊच वाटणं याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीनची मात्रा खूप कमी आहे ती वाढणं गरजेचं आहे. मग आपण काय करणार गोड खाऊच वाटतं म्हणून गोड खाणं तसं नाही करायचं.
गोड खाऊच वाटते म्हणून प्रोटीन जास्त खायचं, मग गोड खायची इच्छा कमी होईल. उदाहरण द्यायचं म्हणलं, समजा तुम्हाला आता भूक लागली, सकाळी तुम्ही उपीट, शिरा, इडली काहीतरी खाणार, ती खाली की तुम्हाला भूक किती वेळाला लागली? 2 ते 3 तासानं भूक लागणार, 4 तास जास्तीत जास्त, 5 तास म्हणजे खूप झालं, त्यानंतर तुम्हाला भूक लागतेच, नैसर्गिक आहे. पण त्याच वेळी जर तुम्ही 4 अंडी खाली किंवा 1 प्लेट म्हणून पनीर जर खाल्लं तर तुम्हाला भूक लगेच लागत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ की ते प्रोटीन पचायला जड जातं, वेळ लागतो आणि त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा चांगली मिळते आणि ते बॉडीसाठी खूप गरजेचं असतं. हे उपीट, शिरा, पोहे हे खाली घ्यायचं रूपांतर लगेच ग्लुकोजमध्ये आणि ग्लुकोज लगेच कमी होतं. थोडक्यात गाडीला पेट्रोलची गरज आहे. पेट्रोलच्या आपण रॉकेल टाकलं तर गाडीची ॲव्हरेज कमी मिळणार, कमी वेळात गाडी तुमची बंद पडणार. 1 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर रॉकेल, 1 लिटरला किती जास्तीत जास्त 4 ते 5 किलोमीटर जाईल, पण 1 लिटरला पेट्रोलला कमीत कमी 30 ते 40-50 लिटर ॲव्हरेज देणार गाडी. सेम स्टोरी तसं. मग आता तुम्हाला सहन होत नाही याचा अर्थ आपण समजा आपल्या शरीरात काहीतरी बिघड झालाय. म्हणजे एक माणूस कमीत कमी 24 तास, 48 तास, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस उपाशी राहिला तर त्याला त्रास व्हायला नको पाहिजे. हे आपल्या बॉडीचं मेकॅनिझम आहे. ज्यावेळी आपण उपाशी असतो त्यावेळी लगेच बॉडी सुरुवातीला भूक लागल्यासारखं होते, नंतर लगेच ॲटो मोडमध्ये जाते. ॲटो मोडमध्ये म्हणजे नेमकं काय की तुमची बॉडी स्वतः आतले केमिकल स्वतः मॅनेज करत असते. मग हा आपला प्रॉब्लेम आला, तो आपल्याला रिपेअर करायचा. बस आता त्यासाठी तुम्हाला डाएटमध्ये मी जे सांगितले ते तुम्ही जर बदल केला तर मस्तच रिझल्ट आहे. मी सगळ्यांच्या बाबतीत असं घडतं हा काय, तुमच्या बाबतीत नाही असं माझ्या बाबतीत. मला तर पूर्वी काय व्हायचं, 5-6 तास जर मी झालं काय नाही खाल्लं की मला स्वीटिंग घाम यायचं, मग काहीतरी चॉकलेट खा, कॅडबरी खा असं व्हायचं. आता 36 तास 48 तास उपवास धरून म्हणजे नुसतं लिंबू पाणी पिऊन काही त्रास नाही, दिवसभर ओपीडी बघून पण ओके. हे आपण सगळ्यांनी आपल्याला करता आलं पाहिजे. मग हे कधी होणार? तुमच्या शरीराला तो इन्सुलिन रेजिस्टन्स आहे तो गेला पाहिजे. तर तो फक्त नुसतं डाएटनं जाणार का तर नाही, तुम्ही व्यायाम पण करणं गरजेचं आहे.